Hello friends, welcome all to Reliable English class चोपडा. सर्व विद्यार्थी मित्रांचं मी रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहोत 11th स्टँडर्ड सेक्शन 1.1 बीइंग नेबरली. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचं मराठी भाषांतर बघितलं. ठीक आहे, आज आपण प्रत्यक्ष पाठाला पुस्तकामध्ये सुरुवात करतोय. मी आशा करतो की आपल्याला या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजतील. येतंय लक्षात? मी खूप सुंदर पद्धतीने घाई न करता हळूहळू सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, तरी सुद्धा जर का आपल्याला काही अडचण राहत असेल तर आपण कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला कळवायचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 30 मिनिटांचा वर हा व्हिडिओ राहणार नाही मित्रांनो. येतंय लक्षात? मला माहिती आहे तुम्हाला भरपूर लोड आहे. येतंय का लक्षात? तुमचा विचार करता हा व्हिडिओ मी फक्त 30 मिनिटांचा बनवणार आहे. तर एक एक गोष्ट खूप सुंदररित्या एक्सप्लेन होणार आहे. तर बघा मित्रांनो, मग सुरुवातीची जी कॉन्सेप्ट आहे, जी आपल्याला समजून घ्यायची आहे, ती आहे आईस ब्रेकर्स. नवीन आहे मुद्दा मित्रांनो तुम्हाला. मागच्या वर्षी तुम्हाला 10वी मध्ये वॉर्मिंग अप होतं. वॉर्मिंग अप आणि त्याच्यामध्ये चिटचॅट ॲक्टिव्हिटी होत्या. वॉर्मिंग अप म्हणजे काय मित्रांनो? एखादी हेवी एक्सरसाइज करण्याआधी आपण आपल्या शरीराला ॲक्टिव्ह करत असतो. समजून घ्या, तुम्ही झोपेतनं उठले, येत आहे का लक्षात, आणि अचानक तुम्हाला सांगितलं रनिंग करा, तर तुम्ही पडून जाणार चक्कर येऊन, कारण तुमचं शरीर पूर्णतः ॲक्टिव्ह झालेलं नसतं. आणि म्हणून मग वॉर्मिंग अप आपण करत असतो. तर मित्रांनो, आता आपल्याला वॉर्मिंग अप नाहीये, तर आपल्याला आईस ब्रेकर्स आहेत. आता काय आहेत आपल्याला? आईस ब्रेकर्स. मित्रांनो, याचा शब्दशः अर्थ जर का बघितला तर बर्फ तोडणारे. आईस ब्रेकर्स म्हणजे बर्फ तोडणारे. बर्फ कसा असतो मित्रांनो? गोठलेला असतो. त्याला तोडलं की तुकडे तुकडे होतात, त्याला मोकळे मोकळे करता येते. तर मित्रांनो, शब्दशः अर्थ न घेता आईस ब्रेकर्स म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला बोलकं करणे. येतंय का लक्षात? दोन अपरिचित व्यक्ती एकमेकांमध्ये जेव्हा बोलायला सुरुवात करतात, त्यांच्या त्या ॲक्टिव्हिटीला आपण आईस ब्रेकिंगची ॲक्टिव्हिटी म्हणतो. दोन अपरिचित व्यक्ती एकमेकांशी ज्यावेळेस परिचय करून घेतात, त्यावेळेस ते दोघांच्या मनामधला जो आईस आहे त्याला ते ब्रेक करतायत आणि एकमेकांशी परिचय करून घेतायत. आईस ब्रेकिंग. येतंय लक्षात? तर आपल्याला आईस ब्रेक करायचा आहे. म्हणजे पाठाला सुरुवात करण्याआधी तुमच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी अशा कडक होऊन बसलेल्या असतील, येतं एक लक्षात, कठोर होऊन बसलेल्या असतील, त्यांना मार्ग द्यायचा आहे. तुम्हाला बोलकं करायचं आहे, तुमचा परिचय करायचा आहे. जी स्टोरी आहे त्याच्याशी तुमचा परिचय करायचा आहे. आईस ब्रेकर्स. लक्षात आलं? आपल्याला होतं वॉर्मिंग अप 10वी पर्यंत, आता आहे आपल्याला आईस ब्रेकर्स. ओके फ्रेंड्स, तर सुरुवात करूया. मी एकदम हळूहळू सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. तर बघा, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खालील वाक्य वाचा. अँड मार्क म्हणजे मार्किंग करा. दोज दॅट अप्लाय टू यू. खालील वाक्य वाचा आणि खालीलपैकी जी वाक्य तुम्हाला लागू होतात त्यांना तुम्ही टिक करू शकतात, मार्क करू शकतात. येतंय का लक्षात? तर पहिलं वाक्य आहे मित्रांनो, आय मेक फ्रेंड्स इझिली. मी सहज मित्र बनवतो. जर का तुम्ही सहज बनवत असणार तर तुम्ही अशी मार्किंग करा, आणि जर का तुम्ही सहज कोणाला मित्र बनवत नसणार तर अशी मार्किंग करा. येतंय लक्षात? आय मेक फ्रेंड्स इझिली म्हणजे मी सहज मित्र तयार करतो. त्याच्यानंतर दुसरा आहे, आय विश टू बी फ्रेंड्स. मला मित्र बनायची इच्छा असते. विथ समवन, एखाद्यासोबत. बट माय फ्रेंडशिप इज रिजेक्टेड. परंतु माझी मैत्री ही नाकारली जाते. आय विश टू बी फ्रेंड्स विथ समवन बट माय फ्रेंडशिप इज रिजेक्टेड. मला कोणाशी तरी नेहमीच मैत्री करायची इच्छा असते, परंतु माझी मैत्री ही नाकारली जाते. तुमची जी मार्किंग असेल मित्रांनो, जर का ही घटना असं तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्ही असं म्हणू शकतात, घडत नसेल तर तुम्ही अशी मार्किंग करू शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे आहे, someone has extended a hand of friendship towards me. कोणीतरी माझ्याकडे मैत्रीचा हात पुढे करतं. and I have not accepted it. आणि मी तिला स्वीकारलेलं नाही. कोणीतरी माझ्याकडे मैत्रीचा हात पुढे करतं आणि मी ते स्वीकारत नाही किंवा मी स्वीकारलेलं नाही. खरं असेल तर असं करा आणि नसेल तर अशी मार्किंग करा. ओके.
पुढचा मुद्दा आहे आय हॅव अ लार्ज ग्रुप ऑफ फ्रेंड्स बट नो बेस्ट बडी. माझे भरपूर मित्र आहेत परंतु चांगला कोणीच नाही. बडी म्हणजे काय? फ्रेंड. जे असेल ती मार्किंग तुम्ही करू शकतात. पुढे आहे मित्रांनो आय हॅव अ स्मॉल ग्रुप ऑफ क्लोज फ्रेंड्स अँड आय हॅव नो विश टू इंटरॅक्ट विथ एनीवन एल्स. माझ्याकडे मोजकेच मित्र आहेत. स्मॉल ग्रुप ऑफ क्लोज फ्रेंड्स म्हणजे मोजकेच जवळचे मित्र आहेत. अँड आय हॅव नो विश टू इंटरॅक्ट विथ एनीवन एल्स. इंटरॅक्ट म्हणजे बोलणे आणि मला कोणाशीच संभाषण करायला आवडत नाही. जे असेल ते तुम्ही मार्किंग करू शकतात. पुढे आहे मित्रांनो आय हॅव कॉर्डियल रिलेशनशिप विथ ऑल बट आय कॅनॉट कनेक्ट विथ एनीवन. माझी सगळ्यांशी चांगली मैत्री आहे परंतु मी कोणाशीच जुळत नाही. इथे एक लक्षात, सगळे माझे चांगले मित्र आहेत परंतु मी कोणाशीच प्रामाणिकपणे जुळू शकत नाही. जे असेल ते तुम्ही तुमचा मार्किंग करू शकतात मित्रांनो. इथे एक लक्षात, तुम्ही तुमची मार्किंग करू शकतात. समजतंय सगळं व्यवस्थित? तर हे आईस ब्रेकर्स होतं म्हणजे तुम्हाला बोलकं करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे प्रश्न विचारून. इथे एक लक्षात, या प्रश्नांच्या साहाय्याने तुमचं जे मन आहे जे बर्फासारखं घट्ट झालेलं आहे त्याला मोकळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला थोडक्यात बोलकं करायचं आहे. आईस ब्रेकर्स म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला बोलायला लावणे, त्याच्या मनातल्या गोष्टी बाहेर काढणे, त्याला वेगवेगळे प्रश्न विचारणे आणि त्याला बोलकं करणे. थोडक्यात एखाद्या न बोलणाऱ्या व्यक्तीला बोलके करण्यासाठी ज्या काही आपण गोष्टी करतो, जे काही प्रश्न त्याला विचारतो, ज्या काही गंमत जम्मत आपण करत असतो मित्रांनो, त्यांना आईस ब्रेकर्स असं म्हणतात. आणि आपल्याला सगळ्यांना टोटली या सिलेबसमध्ये पाठाच्या सुरुवातीला असे आईस ब्रेकर्स अभ्यासायचे आहेत. मी आशा करतो आपल्याला आईस ब्रेकर्स म्हणजे काय ते समजलं असेल. पुढचा प्रश्न समजून घ्या मित्रांनो. कंप्लीट म्हणजे पूर्ण करा. द फॉलोइंग म्हणजे खालील वेब डायग्राम पूर्ण करा. आता प्रश्न काय आहे बघा, मध्ये काहीतरी दिलेलं आहे, त्याच्या आजूबाजूला मुद्दे दिलेले आहेत. पहिला मुद्दा आपलं मेन कॉन्सेप्ट काय आहे? फ्रेंडशिप टू मी मीन्स, माझ्यासाठी मैत्री म्हणजे. माझ्यासाठी मैत्री म्हणजे काय? त्यांनी 2 मुद्दे दिलेले आहेत. हॅव्हिंग लॉंग कॉन्व्हर्सेशन्स म्हणजे काय? दीर्घकाळ संभाषण करणे म्हणजेच मैत्री माझ्यासाठी. ओके. दुसरं गिव्हिंग अँड रिसिव्हिंग गिफ्ट्स. गिव्हिंग म्हणजे देणे, रिसिव्हिंग म्हणजे स्वीकारणे. भेट वस्तू देणे आणि घेणे म्हणजे माझ्यासाठी मैत्री. तर अजून असे 4 मुद्दे सांगायचे आहेत मित्रांनो तुमच्यासाठी मैत्री म्हणजे काय. तर मित्रांनो मी सांगतो, हेल्पिंग इन टाइम्स ऑफ नीड. मी लिहत नाही, सरळ बोलतो, वेळ जाईल. म्हणजे गरज असताना मदत करणे, हेल्पिंग इन टाइम्स ऑफ नीड्स. त्याच्यानंतर पुढे आहे एक्सचेंजिंग कॉन्फिडन्स. फ्रेंडशिप टू मी मीन्स एक्सचेंजिंग कॉन्फिडन्स, हेल्पिंग इन टाइम्स ऑफ नीड. त्याच्यानंतर माझ्यासाठी मैत्री म्हणजे नोविंग अँड अंडरस्टँडिंग द फिलिंग्स ऑफ ईच अदर. त्याच्यानंतर माझ्यासाठी बघा, पहिलं काय सांगितलं? हेल्पिंग इन टाइम्स ऑफ नीड. दुसरं सांगितलं एक्सचेंजिंग कॉन्फिडन्स. तिसरं सांगितलं नोविंग अँड अंडरस्टँडिंग ईच अदर. ओके. आणि आपण शेवटचं म्हणू शकतो डिफेंडिंग इन फेस ऑफ डिफिकल्टीज. ओके. डिफेंडिंग म्हणजे बचावात्मक कार्य करणे. येतं हे लक्षात? इन द टाइम ऑफ डिफिकल्टीज म्हणजे अडचणीच्या काळात मदत करणे. हा सगळा मैत्रीचा अर्थ होतो माझ्यासाठी. आपण तुमच्यासाठी जो होत असेल तो तुम्ही लिहू शकता. बघा, फ्रेंडशिप टू मी मीन्स हॅव्हिंग लॉंग कॉन्व्हर्सेशन्स. फ्रेंडशिप टू मी मीन्स गिव्हिंग अँड रिसिव्हिंग गिफ्ट्स. फ्रेंडशिप टू मी मीन्स हेल्पिंग इन टाइम्स ऑफ नीड. फ्रेंडशिप टू मी मीन्स एक्सचेंजिंग कॉन्फिडन्स. फ्रेंडशिप टू मी मीन्स knowing and understanding each other's feelings. Friendship to me means defending in face of calamities, defending in face of difficulties. Okay friends, आपल्याला कळलं असेल. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. इफ यू सी समवन लोनली म्हणजे काय? एकाकी. और सॅड म्हणजे दुःखी. यू विल, तुम्ही काय करणार? जर का तुम्हाला एखादा लोनली व्यक्ती दिसला किंवा सॅड व्यक्ती दिसला तर यू विल, तुम्ही काय करणार? काय करणार? मग तुम्ही 3 गोष्टी सांगायच्या आहेत.
तर बघा मी काय करेल, पहिली गोष्ट आस्क देम द रिझन ऑफ देअर सॅडनेस किंवा इलनेस. आस्क देम द रिझन ऑफ देअर सॅडनेस ऑर इलनेस. त्याच्यानंतर पुढे मी काय करेल, जर का मला कोणी लोनली और सॅड दिसला तर पुढे काय करेल मी, ट्राय टू सॉल्व देअर प्रॉब्लेम. आय विल ट्राय टू अंडरस्टँड देअर प्रॉब्लेम अँड ट्राय टू सॉल्व देअर प्रॉब्लेम. नुसतं ट्राय टू सॉल्व देअर प्रॉब्लेम असं लिहिलं तरी सुद्धा चालतंय. पुढे तिसरी गोष्ट आपण काय करू शकतो, ट्राय टू मोटिवेट देम अँड ट्राय टू मेक देम हॅपी. आय विल ट्राय टू मोटिवेट देम अँड ट्राय टू मेक देम हॅपी. तर बघा, जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीला एकटा म्हणजे लोनली बघितलं आणि दुःखी म्हणजे सॅड असलेला बघितलं तर तुम्ही काय करणार, आस्क द रिझन ऑफ देअर सॅडनेस. त्याच्यानंतर ट्राय टू सॉल्व देअर प्रॉब्लेम, ट्राय टू मेक देम हॅपी, ट्राय टू मोटिवेट देम. अशी वेगवेगळी गोष्टी आपण करू शकतो जर का आपल्याला एखादा व्यक्ती एकटा किंवा दुःखी दिसला. मित्रांनो, आपल्याला हे समजलं असेल मी अशी आशा करतो. चला प्रत्यक्ष आपण कथेला सुरुवात करण्याआधी आता आपण या कथेच्या ज्या लेखिका आहेत लुईस मे अल्कॉट यांचा परिचय बघणार आहोत. येतंय लक्षात, या कथेच्या ज्या लेखिका आहेत त्यांचा परिचय बघणार आहोत. मी आशा करतो मित्रांनो आपल्याला सगळ्यांना एकदम व्यवस्थित समजत असेल. समजत नसेल तर आपण मला विचारू शकतात. ओके फ्रेंड्स, ओके. लुईस, आता कोणी याला लुईस म्हणेल, कोणी लुईसा म्हणेल. येतंय का लक्षात, लुईसा मे अल्कॉट. लुईसा मे अल्कॉट. त्यांचा जन्म झालेला आहे 1832 आणि मृत्यू झालेला आहे 1888. 1832 मध्ये जन्म आहे, 1888 मध्ये मृत्यू आहे. अन अमेरिकन रायटर, अमेरिकन रायटर आहेत त्या. इन द मिड म्हणजे मध्य टू लेट 19th सेंचुरी. इन द मिड टू लेट 19th सेंचुरी म्हणजे 19व्या शतकाचा मध्यभागी आणि शेवटच्या पिरियडमध्ये. बरोबर आहे ना, 1832 आणि 1888 हा पिरियड 19व्या शतकाचा मधला आणि म्हणजे पूर्ण शेवटचा पण नाहीये. 19व्या शतक पूर्ण व्हायला 12 वर्ष बाकी आहेत 1888 आणि 19व्या शतक चालू झाल्यानंतर 32 वर्षांनी तिचा जन्म झालेला आहे. म्हणजे इन द मिड टू लेट 19th सेंचुरी. इज कन्सिडर्ड म्हणजे मानल्या जातात टू बी असलेल्या वन ऑफ द अर्लिएस्ट म्हणजे सर्वात आधीच्या, फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी रायटर्स लेखिका. इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द अर्लिएस्ट फेमिनिस्ट रायटर्स म्हणजे फेमिनिस्टचा अर्थ होतो स्त्रीवादी, स्त्रियांबद्दल लिखाण करायच्यात त्या. येतं लक्षात, ही जी स्टोरी आहे याच्यात सगळ्या मुलीच आहेत, स्त्रियांशी रिलेटेड ही कथा आहे. आउट ऑफ द सेव्हरल बुक्स शी रोट हर सिरीज बिगिनिंग विथ लिटल वुमेन हॅज बीन ह्यूजली पॉप्युलर अमंग दी masses and critics alike for a century and a half. तर त्यांनी सेव्हरल बुक्स लिहिलेली आहेत. त्याच्यापैकी त्यांचं एक सिरीज म्हणजे एक मालिका होती पुस्तकाची. त्या मालिकेचं नाव होतं लिटल वुमेन. लिटल वुमेन नावाची पुस्तकांची एक मालिका होती ती. हॅज बीन ह्यूजली पॉप्युलर, खूप मोठ्या प्रमाणात ते पॉप्युलर होतं म्हणजे लोकप्रिय होतं. अमंग द मासेस, मासेस म्हणजे काय, लोक. अँड क्रिटिक्स, क्रिटिक्स म्हणजे काय, टीकाकार. बघा मित्रांनो, आधी म्हणजे जसे लेखक असतात ना तसे त्या लेखकांवर टीका करणारे लोक पण असतात. म्हणजे जसं काही काम करणारे असतात तसं त्या कामावरला नाव ठेवणारे समाजात लोक पण असतात. त्याच पद्धतीने या लेखकांच्या बाबतीत पण असतं मित्रांनो. जसं ते पुस्तक लिहिणारे असतात तसं त्यांच्यावर कोणीतरी विरोध करणारं, टीका करणारं पण असतं मित्रांनो समाजामध्ये. आणि जे टीका करणारे असतात त्यांना क्रिटिक्स म्हणतात. टीका करणारे असतात त्यांना काय म्हणतात, क्रिटिक्स. समजतंय मित्रांनो. तर हे जे सिरीज आहे लिटल वुमन नावाची ती मासेस आणि क्रिटिक्स सगळ्यांमध्ये पॉप्युलर होती, लोकप्रिय होती. आणि अलाइक म्हणजे सारख्याच प्रमाणे फॉर अ सेंचुरी अँड हाफ म्हणजे जवळजवळ 1.5 शतक, 1 शतक आणि अर्धशतक. सेंचुरी अँड हाफ येतं का लक्षात, म्हणजे जवळजवळ 1.5 शतक लोकांमध्ये हे लिटल वुमन नावाचं जे सिरीज होती पुस्तकांची ती
लोकांमध्ये पण आणि टीका करणाऱ्यांमध्ये पण सारख्याच प्रमाणात पॉप्युलर होतं. हर सिंपल स्टाईल, तिची साधी लिखाण शैली, अँड लाईव्हली म्हणजे जिवंत, कॅरेक्टर्स म्हणजे पात्रांनी, हॅव लेफ्ट अ मार्क म्हणजे काय, परिणाम केलेला आहे, आणि इन्फ्लुएन्स्ड म्हणजे प्रभाव पाडलेला आहे, जनरेशन्स ऑफ चिल्ड्रन्स अँड अडल्ट्स अलाइक, लहान मुलांच्या आणि प्रौढ लोकांच्या जनरेशन्सवर, अलाइक म्हणजे सिमिलर, सारखाच प्रभाव पाडलेला आहे. येतं आहे का लक्षात? काही लेखक असतात त्यांची पुस्तकं फक्त लहान मुलांना आवडतात, काहींची फक्त तरुणांना आवडतात, तर काहींची फक्त म्हाताऱ्यांना आवडतात. तर लुईसा मे अल्कॉट यांची जी पुस्तकं होती किंवा हे जे लिटल वुमन नावाचं जे पुस्तकांची जी सिरीज होती, याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे तरुणांवर पण, म्हाताऱ्यांवर पण, प्रौढांवर पण सारख्याच प्रमाणात, चिल्ड्रन अँड अडल्ट्स अलाइक. द सेटिंग ऑफ बुक म्हणजे या पुस्तकाची जी रचना आहे, द सेटिंग ऑफ हर बुक्स इज द सबर्ब्स ऑफ बोस्टन. तिच्या पुस्तकाची जी सेटिंग आहे म्हणजे पुस्तकामध्ये जे काही चित्र आहे किंवा जी मध्यवर्ती जी घटना आहे सगळ्या त्या कुठे घडतात, सबर्ब्स म्हणजे उपनगर ऑफ बोस्टन. बोस्टन हे एक शहर आहे इराणमधलं हे एक शहर आहे, त्याच्यामध्ये तिच्या या सगळ्या स्टोरीजची सेटिंग आहे. हर वर्ल्ड व्ह्यू इज होलसम, तिच्या जगाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो विस्तृत आहे. हर वर्ल्ड व्ह्यू इज होलसम, अशा ब्रॉड माइंडने पाहते ती, अशा संकुचित वृत्तीने जगाकडे नाही पाहत. अँड बघा व्यवस्थित लक्ष द्या, अँड फुल ऑफ बिलिव्हेबल yet charming characters which captivates the readers. बघा, फुल ऑफ बिलिव्हेबल म्हणजे काय, विश्वास ठेवण्यासारखे, अँड चार्मिंग कॅरेक्टर्स आकर्षित करणारे पात्र, कॅप्टिव्हेट्स म्हणजे काय, मोहित करतात रीडर्स वाचकांना. हर वर्ल्ड व्ह्यू इज होलसम, जगाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन विस्तृत आहे. अँड फुल ऑफ बिलिव्हेबल येट चार्मिंग कॅरेक्टर्स, खूप विश्वसनीय आणि आकर्षित करणारे ते जे पात्र आहेत ना ते कॅप्टिव्हेट करतात. कॅप्टिव्हेट म्हणजे काय, मोहित करणे, आकर्षित करणे. द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट, खाली दिलेला उतारा, इज फ्रॉम लिटल वुमेन. खाली दिलेला जो उतारा आहे ना तो लिटल वुमेन नावाची जी पुस्तकांची जी मालिका आहे त्याच्यातला आहे. फर्स्ट पब्लिश्ड इन 1868, पहिल्यांदा ते 1868 मध्ये प्रकाशित झालेलं होतं. लक्षात घ्या, 1832 मध्ये जन्म झालेला होता आणि 1868 मध्ये ते प्रकाशित झालेलं होतं. म्हणजे काहीतरी हे 28 आणि हे 8, काहीतरी 35-36 वर्षाची असताना तिने ही पुस्तकांची मालिका सुरू केलेली होती. पहिलं प्रकाशन झालं होतं लिटल वुमेन या पुस्तकाचं. धिस स्टोरी ऑफ 4 सिस्टर्स, Meg, Jo, Beth and Amy, their friend Laurie, their wise and loving parents of modest means, living in a suburbs of a city in east coast of America, has caught the imagination of generations of readers, young and old alike. मोठा आहे वाक्य, व्यवस्थित समजून घ्या. दी स्टोरी ऑफ 4 सिस्टर्स, ही 4 बहिणींची कथा आहे. मेग, जो, बेथ आणि ॲमी. 4 बहिणी कोण आहेत त्या, मेग आहे, जो आहे, बेथ आहे आणि ॲमी आहे. देअर फ्रेंड लॉरी, त्याच्यामध्ये त्यांचा मित्र आहे लॉरी. त्याच्यानंतर देअर वॉइस अँड लव्हिंग पॅरेंट्स ऑफ मॉडेस्ट मीन्स. हे बघा त्यांचे पॅरेंट्स कसे आहेत, पॅरेंट्स म्हणजे आई आणि वडील, वॉइस अँड लव्हिंग आहेत ते, आणि मॉडेस्ट मीन्स म्हणजे एकदम नम्र आहेत. आणि मॉडेस्ट म्हणजे काय, नम्र. लिव्हिंग इन अ सबर्ब ऑफ ए सिटी, शहराच्या उपनगरामध्ये राहतात ते. ईस्ट कोस्ट ऑफ अमेरिका, अमेरिकेतील पूर्व किनारपट्टी. हॅज कॉट द इमॅजिनेशन ऑफ जनरेशन्स ऑफ रीडर्स, यंग अँड ओल्ड अलाइक. खूप साऱ्या पिढ्या तरुणांच्या आणि म्हाताऱ्यांच्या आकर्षित झालेल्या आहेत या स्टोरीकडे. येतं आहे का लक्षात? Each character is real and distinctive. प्रत्येक कॅरेक्टर हे खरं आणि आगळं वेगळं आहे.
We remain firmly with the sisters through all their struggles, conflicts, triumphs and joys. We remain firmly, आपण ठामपणे राहतो कोणासोबत? with the sisters, त्या 4 बहिणी सोबत, मेघ, जो, बेत आणि आम्ही सोबत. all their struggle, त्यांच्या सगळ्या लढ्यांमध्ये, कॉन्फ्लिक्ट संघर्षामध्ये, ट्रायम्फ म्हणजे विजयामध्ये आणि जॉईज म्हणजे आनंदांमध्ये. It serves as a guiding light to us in all the phases of our lives. बघा, हे जे पुस्तक आहे ना, ते सर्व्स म्हणजे सेवा करतं, ॲज अ गायडिंग लाईट म्हणजे काय, आपल्याला मार्गदर्शन देणारं ठरतं ते. इन ऑल द फेजेस ऑफ आवर लाईव्स, आपल्या जीवनातील सगळ्या टप्प्यांमध्ये. द एक्स्ट्रॅक्ट अफर्ट्सचा अर्थ येथे वचन देतो. अस आपल्याला अ टॅन्टलायझिंग म्हणजे मोहित करणारे, ग्लिम्स म्हणजे देखावे, इनटू द बुक म्हणजे पुस्तकातले, आणि नरेट्स म्हणजे वर्णन करतो द बिगिनिंग ऑफ ए लाईफ लॉंग फ्रेंडशिप. सुरुवात, बिगिनिंग म्हणजे काय, सुरुवात. लाईफ लॉंग म्हणजे काय, आयुष्यभराची. फ्रेंडशिप बिटवीन जो, द ब्राइटेस्ट अँड लाईव्हलीएस्ट ऑफ द 4 सिस्टर्स. फ्रेंडशिप कोणामधली? जो मधली. जो कशी आहे? ब्राइटेस्ट आणि लाईव्हलीएस्ट आहे 4 बहिणींमधली, सगळ्यात हुशार आणि एकदम तिच्याकडे बघून ती जिवंत वाटते म्हणजे ऍक्टिव्ह वाटते. आणि कोणामधली फ्रेंडशिप आहे ती? जो अँड लॉरी, दे आर त्यांच्या वेल्दी न्यू नेबर, त्यांच्या नवीन श्रीमंत शेजारी. द मार्च गर्ल्स अँड लॉरी म्हणजे ह्या मार्च मुली आणि तो लॉरी बिकम बेस्ट बडीज. बेस्ट बडीज बनतात ते म्हणजे बेस्ट फ्रेंड्स बनतात. अँड मच मोर ॲज द बुक प्रोग्रेसेस, जसं जसं पुस्तक पुढे पुढे जातं ना तसं तसं आपल्याला बघायला मिळतं. द मार्च गर्ल्स अँड लॉरी बिकम बेस्ट बडीज. या 4च्या 4 मुली आणि तो लॉरी हे बेस्ट बडीज बनून जातात जसं जसं पुस्तक पुढे जातं. येतंय लक्षात? तर मित्रांनो, आपला हा जो व्हिडिओ आहे ऑलरेडी 21 मिनिटांचा झालेला आहे. येतंय लक्षात? मी एवढ्यावर याला थांबवतोय. येतंय लक्षात? आपल्याला सगळ्यांना पुढची स्टोरी बघायला आवडेल अशीच मी आशा करतो. ओके फ्रेंड्स, चालेल मग, बाय. तत्पूर्वी एक विनंती करतो, जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचे असतील आणि आपण हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे मी जसाही व्हिडिओ अपलोड करेल तशी आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. ओके फ्रेंड्स, हॅव अ गुड डे. जय हिंद, वंदे मातरम, बाय.